मी अरुण केदार विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पूर्वचा अध्यक्ष आहे। ही जी लढाई आहे आम्ही गेल्या 3 वर्षापासून लगातार करत आहोत। आज मीटर पेटची करून राहिलो। याच्या पहिले आम्ही केली होती का प्रत्येक राज्यात तुम्ही 200 ते 300 युनिट फ्री देता, इथेच विद्युत तयार होऊन इथेच एवढी महाग का, हेही एक आंदोलन आम्ही बावनकुळे यांच्या घरावर नेलं होतं। मित्रांनो, आता जे चॉकलेट देऊन राहिले की आम्ही तरतुया बंद केली, पण एक दुसरं स्टेटमेंट यांनी असं काढलं की ज्या लोकांना मीटर पाहिजे असेल, प्री मीटर पाहिजे असेल त्यांना प्री मीटर देऊ, सक्ती करणार नाही असं काढलं। तर आमचं म्हणणं आहे का प्री मीटर नकोच, सक्तीचा सवाल राहिला नाही, प्री मीटर नको। आणि ते नुसतं सांगून चालणार नाही, तर येत्या विधानसभेत हा प्रश्न पारित केला पाहिजे। कारण की या विद्युतच्या कारणामुळे 2 मंत्री लंबे झाले, एक नितीन राऊतजी हे सुद्धा या विद्युतच्या कारणामुळे त्यांनाही आपला कारभार सोडावा लागला। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जे कार्यकर्ते आंदोलन करतात तुमचाच एखादा माणूस पाठवून त्या आंदोलनाचे रूपरेषा तुम्ही आखली पाहिजे। जर अशा प्रकारे बेवनशाहीने जर आंदोलन सुरू केले तर तुम्ही पहिले मुख्यमंत्री होता, नंतर उपमुख्यमंत्री झाला, आता धरमपेठ विभागातून तुम्ही पार्षद होता की नाही ही आम्हाला एक भीती वाटते। म्हणून तुम्ही सर्वात प्रथम जे लोक आंदोलन करतात त्यांच्या तीव्रतेवर घ्या, आणि नसेल होत तर आमची एक मुख्य मागणी आहे ती स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे, ही आमची सर्वात पहिली मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।